तर स्वागत आहे तुमचं गाईज आपल्या चॅनलमध्ये परत एकदा नवीन व्हिडिओ आणि नवीन दिवस. ओके, आता वाजले आहेत 12 आणि आता प्रज्ञा माझ्यासाठी बनवत आहे जेवण. बघा, नवीन कपडे वगैरे घालणं स्टार्ट केलं आहे. एकदम मस्त दिसते ते कपडे नवीन घातले. त्यात आज पहिलंच हे ड्रेस घातला आहे, अजून घालायचे राहिले खूप सारे. तर उद्या मला जायचं आहे छत्रपती संभाजीनगरला. गृहप्रवेश आहे भावाचा. भावाने घर बांधलं आहे स्वतःचं छत्रपती संभाजीनगरमध्ये. तर त्यासाठी सगळ्या गावकरी मंडळीला, आपल्या भावकीला, यांना सर्वांना इन्व्हिटेशन आलेलं आहे. तर आपल्याला उद्या निघायचं सकाळी 1 वाजताचा कार्यक्रम आहे. 9-10 वाजेपर्यंत निघतील मे बी, गाडी केली सर्वांनी. तर आत्ता मी चाललो मंठ्याला काहीतरी गिफ्ट वगैरे घेऊन येतो. मी आणि माझे चुलते, माझे मोठे चुलते, ते आम्ही दोघंजणं चाललो आहेत सेपरेट गिफ्ट घ्यायला. तर चला जाऊ, बघू काहीतरी घेऊ छानसं असं भेटेल असं मॉलमध्ये जाऊ. मूर्ती वगैरे जर छान भेटली तर ती पण घेऊन जाईल. ओके, लेट्स गो. A few moments later. 2 फ्रेम घेतल्या गाईस. आता इथं थांबलो, माझ्या लाडूबाळासाठी फ्रूट्स घ्यायचे आहेत मला आणि मग जाऊ घरी. फ्रेम घेतल्यात 2, एक गौतम बुद्धाची आणि एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घेतले. चले हम चले घर. तेरी बात सुनती, मेरी नहीं सुनती ये तो. चिक्कू देतील खायला. ठीक आहे. चिक्कू खा, तोंडले हे झाले. नको नको, मागच्या वेळेस खाल्ली होती मिरची तर कसं झालं होतं आपल्याला. ते खाऊ घे, ते तिकडे खाऊ, दुसरा आहे खाऊ. चिकू खा, चिकू. हे घे लाडू, चिकू लाडू खा. A few moments later. हे बघा, पावडर जास्त आलं बाळा आपल्याकडं. ते इकडं, ते इकडं. अरे ते काय असं बघा, घरात पावडर सांडायला लागली सगळ्या. गाईस हे बघा, लाईट गेली सध्या जस्ट आणि लगेच पुसायला लागली. मनाने दरवाजाच्या मागे गेली, पोछा घेतला आणि तो पोछायला सुरुवात केली. बघा, ती बघते ना मम्मी, जर तसंच शिकते. कसं आहे, हुशार आहे लेकरू. हां. The next day. गुड मॉर्निंग गाईज, इट्स डे 2 आणि आता आज आपल्याला जायचं. आता वाजले 10 वाजता आहेत. इकडे काहीतरी बघणं चाललंय टी व्हीवरती लाडू बाळाचं. ए काय रे, ए आळशी बाळा, आळस गेला नाही का अजून? हा, इस्त्री चालू आहे इकडे. किधर दाग वाग लगा हुआ है, मुझे मत बोल कुछ. देख दाग लगा, तुझे नीट कुछ रखने नहीं आता अच्छे से कोई भी चीज. जाऊ दे तर काय, आता सोड. यही अच्छा लग रहा है इधर ना. नको बर, दे ना वाईट. जब बरं घालून बघू दे ना, फ्रेम दे ना. अभी मत दे रुमाल, रहने दे. बाय बाय मम्मा, बाय 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 बाय. काय पहिलं थांबलोय ते कुठलं ठिकाणी काय माहिती. जालन्याला थांबले, आता चाय वगैरे पिऊ खाऊ या ठिकाणी. बघा, स्टील, सिटी ऑफ स्टील जालना. अजित दादा आपले. A few moments later. गावला बघा आंबेडकर पुतळा. चाललो आता आम्ही घराकडे. A few moments later. हा, हे घर आहे बघा.
हे हॉल आहे, किचन आहे, इकडे बाथरूम आहे आणि वरती चाललो आता. मस्त एकदम भारी बनवलं. सेकंड फ्लोअर, सेकंड हॉल. इकडे पण किचन आहे, नाईस. आणि इकडे बाथरूम. परत वरती जायचंय थर्ड फ्लोअरवरती गाईस. एकदम सुंदर घर बांधलेलं आहे. एकदम सगळे आलेत गावकरी मंडळी. युट्यूबवर बघा याला. हा हे टेरेस. चला तर आम्ही चाललो औरंगाबादला. हा खाली बसू आता तिकडं. यार ते फोटो कुठे आहेत आपले? निलेश ते फोटो राहू दे हातात तुझ्या. घर मस्त. चहा पाच ना तिला. आयर सिस्टम चालू आहे तिकडे. आयर वगैरे करणार. A few moments later. जेवणाचा कार्यक्रम चालू आहे. जस्ट जेवण बसलोय मी. हे आपले प्रेम. फोटो वगैरे काढले. आता या आयर वगैरे घेतलाय. आता झालं, निघूयात घरी. चला गाईस जाऊ घरी आता. खूप उशीर झालाय. इथे थांबली गाडी. आता जालन्याच्या जवळजवळ आलो तर आम्ही चाय प्यायला थांबलो इकडे. जाऊ घरी. फोनवर फोन येतोय प्रज्ञा मॅडमचा आमच्या. आणि लाडूबाईचा व्हिडिओ कॉल येतोय. अमृततुल्य फोटोशूट चालू आहे इकडे. हे माहीत नाही कुठले लोकेशन आहे. इकडे जेवायला थांबलेत. जस्ट जालन्याच्या पुढे आलो तर आम्ही खूप. चला गाईस आता वाजलेत 10 आणि आता जाऊ घरी. 35 किलोमीटर्स मंठा आणि मंठ्यावरतून 10 किलोमीटर घर म्हणजे 50 किलोमीटर टोटल राहिलं आहे. सो बघू आपण पोहोचतो का नाही ते. लवकर 10 वाजलेत. 11 11:30पर्यंत किंवा 12 नाही वाजायला पाहिजे. बस प्रज्ञाला सांगितलं मी उशीर होईल कॉल करून. बघू घरी गेल्यावर. लाडूचा व्हिडिओ कॉल आला होता तर खूप रडत होती ती मला बघून. सो लेट्स सी. बघू जाऊ लवकरात लवकर घरी. A few moments later. तर काय झाले रे तिथे 11 वाजायला किती 10 मिनिट 5 मिनिट बाकी आहे. ते काय साडी एवढे मोठे बसले होते. हे एकटे होते म्हणून साडी झोपली. A few moments later. सो गाईस खूप कंटाळा आला आता. करेक्ट 12 वाजल्यात. 12 वाजता जेवलो. आता मी जस्ट जेवण झालं आहे माझं. आणि हां आपलं आता तुम्ही कमेंट करतील की तुम्ही पण असं घर वगैरे बांधा लवकर. तर येस बांधू. तुमचं असंच तुमचं प्रेम असलं सोबत तर नक्की एक दिवस घर बांधू. पण आपल्याला वेळ आहे थोडासा. वर्ष 2 वर्ष 3 वर्षही जाऊ शकतात. 4 वर्षही जाऊ शकतात. आणि जर काही होऊ शकतं किंवा 6 महिने ते बनवू शकतं किंवा वर्षात पण बनवू शकतं. लेट्स सी काय होतं ते. आहेच तुमच्या समोर जे असेल ते. आणि भावाने बांधलंय असं छत्रपती संभाजीनगरमध्ये स्वतःचं घर बांधणं एक खूप आमच्या गावकरी बांधवांसाठी गर्वाची गोष्ट आहे. सो त्यासाठीच आम्ही गेले. विशेष वगैरे बेस्ट विशेष दिल्या. असंच खूप मेहनती आहेत सगळे गावातले लोक. खूप मेहनती असतात आमच्या इकडचे. सगळेच मेहनत करतात. तर असेच मेहनत करत राहा सगळेजण. आपले आपले स्वप्न पूर्ण करा. कसा वाटला व्लॉग आजचा ते पण कमेंट करून सांगा. खूप गर्दी होती गाडीमध्ये. जरा दोघून आलेत आम्ही. असे एकदम बॉडी पेन व्हायला लागली डायरेक्ट. असं बसायला जागा नव्हती म्हणून गाडीमध्ये व्लॉग शूट करताना आला जास्त. तर छोट्याशा व्लॉगसाठी सॉरी. भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये लवकरच. किंवाने अजून पण शूट केला नाही आहे. कोणाचे क्वेश्चन बाकी असतील तर ते तुम्ही प्लीज जावा आणि लिहा तिकडे पोस्टवरती आपल्या आहे. हाईप करा, लाईक करा. आणि कधी लँग्वेज जर चेंज झाली तर सेटिंगमध्ये जाऊन ती चेंज करता येते. ओरिजिनल सिलेक्ट करा. ओके बाय टाटा. टेक केअर. लव्ह यू. कीप सपोर्टिंग. थँक्यू सो मच. असंच प्रेम असू द्या नेहमी.